हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच सर्व काही माहिती आपल्याला मिळत असते. व्हिडिओ न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. गुड न्यूज आहे. शिक्षक भरती सुरू झाले आहेत. पवित्र पोर्टल सुरू झालं आहे. शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र करण्यासाठी खालीलप्रमाणे वर्क फ्लो देण्यात येत आहे. पोर्टलवर त्या मेनूमध्ये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून स्वयंप्रमाणपत्र पूर्ण करता येईल. आपण जसं 2022मध्ये पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं होतं, नंतर ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं, तसंच आपल्याला फॉलो करायचं. अगदी मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये एक्सप्लेन करून देतो. व्हिडिओला स्किप करू नका आणि आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर सुरुवातीमध्ये पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 ही वेबसाईट ओपन करायचं आहे. नंतर फॉलो चॅट फॉर कॅन्डिडेट सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला फॉलो करायचं आहे. सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शेवटी आपला एक ऑप्शन येणार आहे, क्रिएट पासपोर्ट. हे आपल्याला क्रिएट पासपोर्ट त्या ठिकाणी तयार करावं लागेल. पासपोर्ट एका पेजवरती लिहून घ्यायचं, मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला आपलं लॉगिन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि पासपोर्ट असेल तर लॉग इन करायचं आहे. नंतर आपल्याला लॉग इन झाल्यानंतर पर्सनल डिटेल फिलअप करायचे, ॲड्रेस डिटेल फिलअप करायचे, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल फिलअप करायचं आहे. नंतर ॲकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल फिलअप करायचं आहे. नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल फिलअप करायचं आहे आणि अदर ॲकॅडमिक क्वालिफिकेशन इफ ॲप्लिकेबल हे डिटेल फिलअप करायचं आपल्याला. नंतर आपल्याला 2-3 ऑप्शन आपल्याला आणखी बाकी असेल. स्टेट TET, महा TET डिटेल फिलअप करायचं आहे. पासआउट असेल तर सेंट्रल TET CET डिटेल फिलअप करायचं पासआउट असेल तर. आणि सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म एकदा प्रिव्हियस करून बघून घ्यायचं आहे. प्रिव्हियस आपण आपली जी माहिती फिलअप केली ती ॲक्युरेट फिलअप केली आहे का ते आपण चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर आपल्याला फायनली सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन कॉपी PDF येणार आहे. ते PDF तुम्ही सेव्ह करून ठेवायचं. जेव्हा आपण वॅकन्सी येणार आहे तर वॅकन्सीचं आपण जेव्हा अप्लाय करू तेव्हा आपल्याला सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन नंबर आणि युजर ID आणि पासपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे तुम्ही जोपर्यंत भरती कंप्लीट होत नाही तोपर्यंत सर्व काही तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवायचं आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला शिक्षक भरतीचे अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.